शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण पांढरेवाडीमध्ये अण्णासाहेब पवार यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे. या प्लॉटला पहिल्यापासून शेवटपर्यंत म्हणजे माल काढोपर्यंत सगळं 100% ट्रीटमेंट पोलन ॲग्रोची या ठिकाणी दिलेली आहे. आणि या ठिकाणी जर आपण परिस्थिती बघितली तर एका घडाचं वजन साधारणपणे 44-45 किलो पर्यंत येते. मग हे अशा कमी अंतरावर म्हणजे 6x5 वर असून पण अशा पद्धतीने ऍव्हरेज येतं. याला कारण काय आहे तर सुरुवातीपासून नियोजन जे आहे ते पोलन ॲग्रोनं दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर यांनी पण एकदम 100% त्यामध्ये स्वतःला झोपून त्या ठिकाणी प्रत्येक वेळेच्या वेळेला वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये अन्नद्रव्याचं व्यवस्थापन या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी बघतोय की वजन चांगल्या प्रकारे येतंय. त्याचबरोबर या वर्षी तिची परिस्थिती बघता या प्लॉटला लागवड केल्यापासून थंडी पण सुरुवातीच्या काळामध्ये भरपूर होते. साधारणपणे 16-17 डिग्री थंडी होते. आणि त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये 42-43 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं. अशा परिस्थितीमध्ये सध्याच्या पिरियडमध्ये सगळीकडे जर आपण बघितलं तर वजनाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतोय. ऍव्हरेज जर बघितले तर 20-22 किलो 6x5 अंतरावर 20-22 किलोच्या पुढे घड जात नाहीत. तरी पण या प्लॉटचं वजन अशा पद्धतीनं भरतंय. याला कारण काय आहे तर त्यामध्ये 100% ट्रीटमेंट आपण त्यांना योग्य प्रकारे दिलेली आहे. त्याचबरोबर शेवटच्या जे काही 3 डोस आहेत ते वजन वाढीसाठी जे आपण दिलेले आहेत हे मी तुम्हाला या ठिकाणी प्रकर्षानं सांगतो, जेणेकरून तुमच्या पण बागेमध्ये काढणीसाठी आधी 15 दिवसामध्ये 3 डोस करणं हे गरजेचं आहे. त्यामध्ये पहिला डोस प्रति एकराच्या हिशोबानं टच 1 किलो, दूध 10 लिटर आणि अंडी साधारणपणे 10 नग प्रति एकराच्या हिशोबानं पहिला डोस आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर 2 नंबरचा डोस आम्ही या ठिकाणी पोटॅशियम शोनाइट 5 किलो, स्पाईन 1 लिटर अशा पद्धतीनं 2 नंबरचा डोस या ठिकाणी वापरलेला आहे. आणि 3 नंबरचा डोस त्यामध्ये 0050 5 किलो, PS40 1 लिटर आणि विकर 1 लिटर अशा पद्धतीनं तिसरा डोस या ठिकाणी केलेला आहे. जेणेकरून शेवटच्या काळामध्ये जी काही कुंद्यामध्ये साखर साठवलेली आहे ती साखर आपल्याला सगळी 100% घडामध्ये उतरावी आणि त्याचं वजन शेवटच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे यावे म्हणून या ठिकाणी आपण त्यांना या पद्धतीनं शेड्यूल वापरायला दिलेला आहे. त्याचबरोबर आता यानंतर आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊन की त्यांना हे सुरुवातीपासून केल्यानंतर कशा पद्धतीनं रिझल्ट आला. साधारणपणे लागवड केल्यापासून किती महिन्यामध्ये कटिंग झालं आपला? लागवडीपासून आपला 10व्या महिन्यात कटिंग पहिली गाडी झाली आणि आता 11व्या महिन्यात चालू आहे. 11व्या महिन्यात पूर्ण प्लॉट आपला संपतोय. 100% प्लॉट संपतोय 11 महिन्यात. म्हणजे याचाच अर्थ की लागवडीपासून एक समान टोप असल्यामुळं त्या ठिकाणी वेन पण एक समान झालेली आहे आणि त्याच्यामध्ये माल पण 1 टाइम एक समान त्या ठिकाणी निघत आहे. त्याचबरोबर पहिली गाडी किती टनाची निघली सुरुवातीला पालवणी? 9.5 आणि त्यानंतर किती दिवसांनी दुसरी गाडी आता? पहिली गाडी 15 दिवसांनी आली. 17 टनाची गाडी आली. म्हणजे ही गाडी पण फुल 100% फुल. त्याच्यामध्ये बघितलं तर शेतकरी मित्रांनो 1 टाइम वेन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण बघतो की 1 टाइम माल निघतो आणि 1 टाइम माल निघल्यामुळे त्या ठिकाणी रेटमध्ये पण जो आपल्याला आहे तो चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी फायदा होतो. हे आमच्या या शेतकऱ्यांना अजून काही सांगू इच्छिता की आपण कशा पद्धतीने केळी पिकांचं नियोजन या ठिकाणी केलं पाहिजे. केळी पिकाचं म्हणजे काय होतंय, मार्गदर्शन महत्वाचं आहे. मार्गदर्शन व्यवस्था असेल तर केळीचं येणे होतं. आणि सरांच्या मार्गदर्शनाच्या आपण पहिल्यापासून लागवडीपासून पूर्ण मार्गदर्शन पोलनचं पंचांचं मार्गदर्शन झालेलं आहे. त्यामुळे आपलं झालेलं आहे. धन्यवाद.